नमश्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। मित्रांनो नमस्कार। मागच्या 3-4 क्लासेसमध्ये आपण आत्मविश्वास कसा वाढवायचा याविषयी विस्ताराने चर्चा केलेली आहे। आज त्याचा थोडा आपण आढावा घेऊया आणि नवीन विषयामध्ये प्रवेश करू। आपल्यामध्ये आत्मविश्वास आहेच, प्रत्येकामध्येच आहे, प्रत्येकामध्येच अनंत शक्ती आहे। फक्त त्या शक्तीची जाणीव आपल्याला नाही आणि ती शक्ती कशी प्रगट करावी याबद्दल आपल्याला ट्रेनिंग नाही, आपल्याला माहिती नाही की शक्ती कशी प्रगट करावी। त्यासाठी आपण बघितलं की आपला आत्मविश्वास वाढू शकतो, पण त्यासाठी काही गोष्टी आपल्यामध्ये असणं फार आवश्यक आहे। आणि आपण 3-4 क्लासेसमध्ये बघितलं की काय गोष्टी, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे। दृढ विश्वास पाहिजे, कठोर परिश्रम पाहिजे, प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे, आत्मप्रतिष्ठा पाहिजे, पूर्वतयारी पाहिजे, संभाषण कला पाहिजे, वचनबद्धता पाहिजे, ध्येयनिश्चिती पाहिजे, ध्येयाप्रती प्रेम पाहिजे, मन एकाग्र पाहिजे, निर्भयता पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्यामध्ये असेल तर आपल्यामधला आत्मविश्वास आपोआप जागा होईल आणि जी गोष्ट आपल्याला अशक्य वाटते ती गोष्ट आपण साध्य करू शकतो, कारण ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे। भगवंताने ती आत्मशक्ती आपल्याला दिलेलीच आहे, फक्त काय जाणीव नाही आपल्याला। आणि जेव्हा आपण सकारात्मक विचार करू तेव्हा ती शक्ती आपोआप जागी होईल। शेवटी आपल्या प्रयत्नावरच सगळे काही अवलंबून आहे। बघा, सरदार पटेलांनी ती शक्ती कशी प्रगट केली। त्यांना वाटलं की या ब्रिटिशांमध्ये एवढे गुण कसे आले, या इंग्रजांमध्ये एवढे गुण कसे आले आणि त्यांनी कसं भारतावर राज्य केलं, जगावर राज्य केलं। त्यांनी निरीक्षण केलं, परीक्षण केलं, बघितलं, त्यांची जीवनं बघितली। तेव्हा त्यांना आढळून आलं की हे लोक जास्तीत जास्त वेळ पटांगणावर खेळतात, मैदानी खेळच खेळतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एकबद्धता, त्यांच्यामध्ये संघटन शक्ती, शिस्तबद्ध कार्य करण्याची क्षमता, हे सगळे गुण त्यांच्यामध्ये विकसित झाले। आणि म्हणून सरदार पटेलसुद्धा जास्तीत जास्त वेळ पटांगणावर मैदानी खेळ खेळू लागले आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलप केल्या। म्हणजे अशा प्रकारे आपण भारतामध्ये कितीतरी महान पुरुष निर्माण करू शकलो। सर्वांगीण विकास त्यांनी जीवनामध्ये साध्य करून घेतला। त्यांचा आत्मविश्वास प्रचंड होता, मोठमोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या। तेव्हा त्यांना जर शक्य झालं तर आपल्याला पण शक्य होऊ शकते। त्यानंतर कठोर परिश्रम पण करायला पाहिजे। आपण नुसती स्वप्न बघायची आणि काहीच करायचं नाही, आळसामध्ये पडून राहायचं, अशामुळे काही आपला आत्मविश्वास वाढणार नाही। तुम्हाला मी एक छान सुभाषित सांगितलं, हितोपदेशामध्ये किती सुंदर सुभाषित आहे बघा। त्यामध्ये म्हटलं आहे, उद्यमेन हि सिद्धंती कार्यानि न मनोरथै न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखम मृगाः। काय म्हणतो कवी? उद्यमेन हि सिद्धंती कार्यानि। तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये सिद्धी पाहिजे असेल तर उद्यम हा करावाच लागणार आहे। तुम्हाला कठोर परिश्रम करावेच लागणार आहे। कठोर परिश्रम न करता बसल्या बसल्या मला सगळ्या गोष्टी प्राप्त होईल असं स्वप्न कधीही बघू नका। आळसी माणसाला जीवनामध्ये काहीच साध्य होत नाही, त्याचं जीवन म्हणजे नुसते व्यर्थ असते। तेव्हा उद्यम केला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे, जे पाहिजे ते प्राप्त करून घेतलं पाहिजे। आणि किती सुंदर उदाहरण दिलं, नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखम मृगाः। जर सिंह झोपलेला असेल तर हरिण आपोआप त्याच्या तोंडामध्ये येऊन पडणार नाही। त्या सिंहाला जर त्याचं जर पोट उपाशी असेल, त्याला जर काहीतरी खायला पाहिजे असेल तर त्याला शिकार करूनच हरणाला मारावं लागणार आहे, तेव्हा कुठे त्याला खायला मिळणार आहे। म्हणजे नुसते पडून राहिल्यामुळे काही सिंहाला शिकार मिळत नाही। सगळी जनावर आपण बघतो
की त्यांना शिकार करूनच आपलं पोट भरावं लागतं, मेहनत केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. म्हणून आपण सुद्धा मेहनत जर केली नाही तर आपण जीवनामध्ये कसं वर जाणार, आपण जीवनामध्ये प्रगती कशी करून घेणार. तेव्हा हे सगळे गुण आपल्यामध्ये आले पाहिजे. आणि थॉमस अल्वा एडिसन काय म्हणतात, जे लोक असतात की ते खूप दैवी संपत्ती त्यांच्यामध्ये असते, अलौकिक कार्य करतात. तर हे अलौकिक कार्य करणारी लोक आपल्याला दिसतात की त्यांनी मोठमोठी कार्य केलेली आहे. त्यामध्ये एडिसन काय म्हणतात, जीनियस इज 1% इन्स्पिरेशन अँड 99% प्रस्पिरेशन. अलौकिक कार्य करणाऱ्या लोकांमध्ये फक्त 1% प्रेरणा असते आणि 99% त्यांची मेहनतच असते. तेव्हा मेहनत असल्याशिवाय, प्रेरणा असल्याशिवाय जीवनामध्ये आपल्याला यश कसं मिळणार, आपण पुढे जाणार कसं. तेव्हा आपल्याला जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे. स्वामी विवेकानंद एक खूप छान उदाहरण द्यायचे. स्वामी विवेकानंदांनी नचिकेता नावाच्या मुलाची खूप स्तुती केलेली आहे. तुम्हाला कठोपनिषदामध्ये एक छान उदाहरण आढळते. कठोपनिषदामध्ये नचिकेता नावाचा एक मुलगा होता, 11 वर्षाचा होता फक्त. पण त्या 11 वर्षाच्या मुलामध्ये कशी श्रद्धा निर्माण झाली आणि त्याने कशी मोठमोठी कार्य करून दाखवली, हे उदाहरण तुम्हाला कठोपनिषदामध्ये बघायला मिळतं. आणि स्वामी विवेकानंद त्यामुळे त्या नचिकेत्याची खूप स्तुती करायचे की आपल्या भारतामध्ये नचिकेत्यासारखे मुलं तयार व्हायला पाहिजे, नचिकेत्यासारखं चारित्र्य आपण घडवलं पाहिजे. एकदा नचिकेत्याचे वडील यज्ञ करत होते. त्या यज्ञामध्ये सगळं काही दान करायचं असतं, हा तो यज्ञाचा नियम होता. आणि अशा प्रकारे दान केलं तरच तो यज्ञ करणारा स्वर्गामध्ये जाऊ शकतो, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं होतं. आता वडील मात्र त्याच्या विरोध करत होते. जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच्या विपरीत करत होते. ते सगळ्या ब्राह्मणांना म्हाताऱ्या, हाडकुळ्या, दूध न देणाऱ्या अशा प्रकारच्या गायी दान करू लागले. आणि चांगल्या चांगल्या ज्या गायी होत्या त्या त्यांनी आपल्या मुलासाठी, नचिकेतासाठी ठेवून दिल्या. हे मात्र नचिकेताला आवडलं नाही. जेव्हा नचिकेताने बघितलं की आपले वडील हे काय करत आहे, या यज्ञामध्ये सगळं काही दान करायचं असतं पण ते तर फक्त म्हाताऱ्या गाई ब्राह्मणांना दान देत आहे, त्यामुळे ते काही स्वर्गामध्ये जाणार नाही. अनंदा नाम ते लोका, ते नरकामध्ये जातील. आणि मी त्यांचा मुलगा आहे, मला माझ्या वडिलांना नरकामध्ये जाण्यापासून वाचवलं पाहिजे, माझं कर्तव्य आहे. पण आता वडिलांना सांगायचं कसं, कारण शेवटी वडिलांवरती आदर आहे, प्रेम आहे, सत्कार आहे. वडिलांचा अपमान करणार कसा, बाबा तुम्ही हे चुकीचं करता असं सांगणार कसा. तेव्हा ते तर सांगू शकत नव्हता. मग नचिकेता बुद्धिमान होता, त्याने एक योजना आखली, एक त्याने प्लॅन लढवला. आणि तो बाबांना, वडिलांना म्हणतो की बाबा या यज्ञामध्ये तुम्हाला सगळं काही दान करायचं आहे आणि मी सुद्धा तुमची संपत्तीच आहे, तेव्हा तुम्ही मला कुणाला दान करणार आहे. एक वेळा प्रश्न विचारला. वडील यज्ञाला बसलेले आहे. त्या यज्ञाला बसल्यानंतर रागावता येत नाही, ते शांत राहिले. नचिकेताने दुसऱ्यांदा पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि तिसऱ्यांदा पण तोच प्रश्न विचारला. आता मात्र वडिलांना आपला राग आवरता आला नाही, राग अनावर झाला. ते म्हणाले की तू काय मला त्रास देतो आहे, जा तुला मी यमाला देऊन टाकतो. आता वडील म्हणाले की तुला मी यमाला देऊन टाकतो. तेव्हा नचिकेताच्या मनामध्ये विचार सुरू झाला की अरे माझे बाबा मला यमाला का देतात, मी तर काही खूप निकृष्ट नाही, मी काही बेकामाचा नाही, मी काही असं फालतू नाही आहे की मी काहीच करू शकणार नाही. मी माझ्या वडिलांसाठी काहीतरी करू शकलो असतो. ठीक आहे, मी उच्च श्रेणीचा नसेल पण मी मध्यम श्रेणीचा तर आहे. म्हणजे हा विश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला बघा, त्याच्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली की मला माझ्या वडिलांनी यमराजाला दिलं म्हणजे यमराजांचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल, जे काम कुणीही करू शकत नसेल. यमराजांचं काम करण्यासाठी माझे वडील मला त्यांच्याकडे पाठवत आहे. म्हणजे बघा त्याची विचारसरणीच किती पॉझिटिव्ह आहे, किती सकारात्मक आहे.
तेव्हा मी काही बेकाम नाही, मी काही नालायक नाही, मी काहीच करू शकत नाही असंही नाही आहे. मी चांगलं काम करू शकतो. तरी पण वडिलांनी माझा त्याग केला, मला यमराजाला दिलं, म्हणजेच यमराजाचं काहीतरी काम असलं पाहिजे असं त्यांनी विचार केला. वडिलावर बिलकुल रागावलं नाही, तुम्ही बाबा हे मला काय केलं असं पण म्हटलं नाही. त्यांनी सगळा सकारात्मक विचार केला की नक्कीच यामधून काहीतरी चांगलंच निर्माण होणार आहे. आणि तो जायला तयार झाला. म्हणजे इकडे श्रद्धाही आहे. वडिलांनी म्हटलं आहे आपल्याला जायचं आहे यमाकडे, स्वतःवर विश्वास आहे की मी काहीतरी करणार आहे, तिथे गेलो तरी मी काहीतरी करणार आहे. त्यांना त्या शास्त्रावरती विश्वास होता की शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपले बाबा त्याप्रमाणे वागत नाही. म्हणजे शास्त्रावरती विश्वास आहे, स्वतःवरती विश्वास आहे. आणि आता वडिलांनी आपल्याला यमराजाला दिलेलं आहे, आपण जायला तयार पाहिजे. म्हणजे मृत्यूचं भय पण नाही आहे, अजिबात भीती नाही आहे. आपण तर यमराजाचं नाव घेताच घाबरतो. आणि आज आपल्याला माहीत आहे की देशामध्ये सगळ्या जगामध्ये कोरोनाची परिस्थिती आहे, सगळे लोक भयभीत झालेले आहे मृत्यूला. पण हा मुलगा प्रेमानं मृत्यूला आलिंगन देतो, बिलकुल घाबरत नाही. म्हणजे किती निर्भय आहे. आणि जेव्हा जायला निघाला तेव्हा वडील म्हणाले की अरे हे तू काय करतो आहेस, मी रागारागामध्ये तुला तसं म्हटलेलं आहे, मला काही तुला यमराजाला द्यायचं नाही आहे. तेव्हा मुलगा म्हणतो की बाबा तुम्ही जे काही सांगितलेलं आहे ते मला करणं भाग आहे, कारण तुमचे शब्द खरे करून दाखवणं हे माझं कर्तव्य आहे. मी तुमचा मुलगा आहे, तुमचं वचन सत्य करून दाखवणं हे माझं कर्तव्य आहे, तर मला गेलंच पाहिजे. वडील खूप समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, पण नचिकेता म्हणतो की नाही असं तुम्ही करू नका. यापूर्वीसुद्धा कितीतरी महापुरुष होऊन गेले आणि त्यांनी आपल्या वचनाचं पालन केलं. भगवान रामचंद्र बघा, जेव्हा वडिलांनी दशरथाने त्याला 14 वर्षामध्ये वनवासामध्ये जायला सांगितलं कैकेयीच्या इच्छेनुसार, तेव्हा रामचंद्राने आपल्या वडिलांचा आदेश पालन केला आणि 14 वर्ष वनवास केला. तेव्हा हे सगळे उदाहरणं आपल्या शास्त्रामध्ये आहे. तेव्हा आपण त्यांचं उदाहरण पाळलं पाहिजे, त्यांचे शब्द जे आहेत ते आपण आचरणात आणले पाहिजे. तेव्हा मला गेलंच पाहिजे आणि जायला तयार झाला. म्हणजे अशा प्रकारचं चरित्र नचिकेताचं स्वामीजींना एवढं आवडायचं की ज्यामध्ये श्रद्धा होती, निर्भयता होती, वडिलांवरती प्रेम होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आपल्याला नचिकेतासारखं व्हायचं आहे असं स्वामीजी म्हणाले. आज आपण सगळी श्रद्धाच हरवून बसलो आहे म्हणून आपली ही अवस्था झाली आहे. शास्त्रावर श्रद्धा नाही, देवावर श्रद्धा नाही, आपली स्वतःवर श्रद्धा नाही, त्यामुळे आपली आज अशी अवस्था आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये आणायच्या आहेत. त्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणतात विश्वास विश्वास विश्वास, स्वतःवरती विश्वास आणि देवावरती विश्वास हेच महान बनण्याचं रहस्य आहे. आत्तापर्यंत आपण बघत होतो की स्वतःवरती विश्वास, पण नुसता स्वतःवरती विश्वास असूनच चालणार नाही. इथे स्वामीजींनी म्हटलं आहे देवावरती विश्वास पण पाहिजे. आपण कितीही प्रयत्न केले, आपण कितीही मेहनत केली, पण जर भगवंताची कृपा नसेल तर आपल्याला यश मिळणार नाही. प्रयत्न तर सगळेच करतात, मला सांगा कोण प्रयत्न करत नाही? सगळे प्रयत्न करतात, पण एखाद्या विद्यार्थी 1 मार्काने नापास होतो, तर बाकी दुसरे तेवढे हुशार नसतात पण त्यांना चांगल्या चांगल्या नोकऱ्या मिळतात. तेव्हा इथे जर भगवंताची कृपा असेल तर आपला अहंकार वाढणार नाही. बरेचदा काय होतं, मी एवढा अभ्यास केला आहे, मला यश मिळणारच आहे, म्हणजे अशा प्रकारचा आपला अहंकारच वाढतो आणि आपल्याला वाटतं की मी करू शकतो. आपला आत्मविश्वास असणं केव्हाही चांगलं, पण जर अशा प्रकारचा अहंकार असेल की कोणीही माझ्याबरोबर हे कॉम्पिटिशन करू शकत नाही, स्पर्धा करू शकत नाही, मी सगळ्यामध्ये उत्कृष्ट आहे, मी श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचा जर भाव असेल, तुम्ही जर इतरांना कमी लेखत असाल तर मात्र भगवंताची कृपा प्राप्त होणार नाही. आपला अहंकार केव्हा जाईल की जेव्हा आपण सगळं काही भगवंताला समर्पण करू. भगवंता मी माझ्या परीनं जेवढे प्रयत्न करायचे होते ते सगळे मी प्रयत्न केले, आता तुझ्या इच्छेवरच सगळं काही अवलंबून आहे. तुझी जर कृपा झाली तर मला जीवनामध्ये ह्या गोष्टी प्राप्त होतील.
आणि भगवंताची कृपा होणार कशी? जर आपला भगवंतावरती विश्वासच नसेल, आपण भगवंताला प्रार्थना करतच नसू, आपण जर नास्तिक असू, आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची काही आवश्यकता नाही असं जर आपण म्हणत असू, आपल्याला हा विसर पडतो की या जगाच्या मागे काहीतरी एक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं जग चालवत आहे. तेव्हा जर आपला त्या भगवंतावर किंवा त्या शक्तीवर विश्वास नसेल आणि आपण सगळं क्रेडिट स्वतःच घ्यायचा प्रयत्न करत असू, तर मात्र भगवंताची कृपा प्राप्त होणार नाही. भगवंतावर विश्वासही पाहिजे, भगवंताला त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, सगळे आपण कर्म केले पाहिजे, शेवटी भगवंताच्या इच्छेवर आपण सोडून दिलं पाहिजे. भगवंत सगळं करणार आहे असे नाही, आपण आपली प्रयत्न केलेच पाहिजे आणि आपले सगळे प्रयत्न झाल्यानंतर मग मात्र भगवंताला समर्पण केलं पाहिजे. तेव्हा कुठे आपल्यावर भगवंताची कृपा होईल आणि आपण जीवनामध्ये यश मिळवू शकू. तेव्हा स्वतःवरती विश्वास आणि देवावरती विश्वास या दोनही गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे. तेव्हा आज आपण हा विषय इथेच थांबवूया. यानंतरचा जो विषय आहे आपला, तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे, पण खूप संवेदनशील आहे. या विषयावर उघड कोणीही बोलण्याचं साहस करत नाही, पण मात्र आहे खूप महत्त्वाचा. तर जो विषय महत्त्वाचा असेल आणि ज्याशिवाय आपण जीवनामध्ये पुढे जाऊ शकत नसू, त्या विषयाबद्दल आपल्याला चर्चा करणं फार आवश्यक आहे. आणि हा विषय असा आहे की कोणीच त्याबद्दल बोलू शकत नाही. आईवडीलही त्याबद्दल काही सांगू शकत नाही, मुलंही त्यांच्या काही समस्या आहेत त्या आईवडिलांना सांगू शकत नाही. तेव्हा अशा प्रकारे हा जो विषय आहे तो खूप संवेदनशील आहे, खूप गंभीर आहे, खूप सिरियस आहे आणि त्यावर बोलणंसुद्धा फार अवघड आहे. आणि बरेचदा त्यावर कोणी बोलत नाही, बोलण्याचं टाळतातच. पण एवढा महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्याबद्दल बोलणं आवश्यकच आहे. आणि हा विषय म्हणजे आहे ब्रह्मचर्याचं पालन करणं. कारण ब्रह्मचर्याचं पालन करणं हे विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी फार आवश्यक आहे. कारण ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे काय होतं, आपल्या ब्रेनमध्ये एक नाडी निर्माण होते आणि त्या नाडीच्या माध्यमातून आपण सगळं ज्ञान संपादन करू शकतो. पण जर ह्या ब्रह्मचर्याचा अभाव असेल, गांधीजी काय म्हणतात बघा, गांधीजी म्हणतात व्यभिचार आणि शरीर विक्रय थांबला तर अर्ध्याहून जास्त डॉक्टरांना आपले दवाखाने बंद करावे लागतील. म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक आजारांचं कारण काय आहे? ब्रह्मचर्याचा अभाव. जर ब्रह्मचर्याचं पालन केलं तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक आजार होणार नाही. म्हणून गांधीजी म्हणतात की अर्ध्या डॉक्टरांना आपले दवाखाने बंद करावे लागतील जर लोकांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं तर. जर व्यभिचार आणि शरीर विक्रय थांबवला तर डॉक्टरांना आपले दवाखाने बंद करावे लागतील. कारण आपण स्वतःच्या हाताने आपण स्वतःला दुर्बल करत आहोत. आपल्याला ह्या शक्तीचं महत्त्वच कळत नाही. आणि पर्टिक्युलरली आजच्या वातावरणामध्ये आपण जे वावरत आहोत, एवढा पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावर प्रभाव आहे, मीडियावर इतक्या प्रकारचे कार्यक्रम आपण बघत असतो. अशा वेळेस ब्रह्मचर्याचं पालन करणं खरोखर अवघड आहे. एवढी काही सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला माहिती आहे की किती ते चॅलेंज आहे, ते मोठं एक आव्हान आहे. पण ते आव्हान आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, केवळ यथार्थ ब्रह्मचर्याच्या पालनाने समस्त विद्या एका क्षणात आत्मसात करता येतात. एकदाच ऐकलेले किंवा समजलेले कायमचे लक्षात राहू शकते. या ब्रह्मचर्याच्या अभावामुळेच आपल्या साऱ्या देशाचा सत्यानाश होऊन गेला आहे. म्हणजे बघा, स्वामीजींनी या विषयाला किती महत्त्व दिलं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की यथार्थ ब्रह्मचर्याच्या पालनानेच समस्त विद्या क्षणार्धात आत्मसात केल्या जाऊ शकते. ही आहे ब्रह्मचर्याची शक्ती. जर ब्रह्मचर्याचं पालन केलं तर समस्त विद्या, एकदा ऐकलेलं आणि एकदा समजलेलं आपण कायमचं लक्षात ठेवू शकतो. कशामुळे? ब्रह्मचर्याच्या आचरणामुळे. आणि एवढंच नव्हे तर स्वामीजी म्हणतात
की या ब्रह्मचर्याच्या अभावामुळेच आज आपल्या देशाचा सत्यानाश होऊन गेलेला आहे. आपल्या देशामध्ये आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे, जो देशाचा सत्यानाश झालेला आहे, ते आपण ब्रह्मचर्याचं पालन करण्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही, की जो विद्यार्थी आश्रमाचा एक पाया आहे, मूलभूत अंग आहे, ते फाउंडेशन आहे. म्हणून या आश्रमाला ब्रह्मचर्य आश्रम म्हणतात. विद्यार्थी आश्रमाला ब्रह्मचर्य आश्रम म्हणतात. 25 वर्षापर्यंत कठोर ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे. त्यानंतर विवाह झाल्यानंतर मग तुम्ही विवाह आश्रमात तुम्ही प्रवेश करू शकता, गृहस्थ आश्रमात. त्यानंतर तुम्ही ब्रह्मचर्याचा भंग करू शकता. पण जर तुमचं फाउंडेशनच जर वीक असेल, तरुण असताना किंवा विद्यार्थी अवस्थेमध्ये जर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलेलं नसेल आणि सगळी शक्ती तुम्ही वाया गमावली असेल, तर तुम्ही चांगले गृहस्थ पण होऊ शकणार नाही. कारण तुमच्यामध्ये शक्तीच राहणार नाही. तुम्ही चांगल्या प्रकारची नोकरी मिळवू शकणार नाही, तुम्ही विद्या ग्रहण करू शकणार नाही, तुम्ही परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होऊ शकणार नाही, किती अभ्यास केला तरी तुमची स्मरणशक्ती तुम्हाला राहणार नाही. आणि एवढंही करून काय होणार, गृहस्थ जीवनामध्ये तुम्हाला जेव्हा संकटाचे सामने करावे लागतील तेव्हा तुम्ही पळ काढण्याचा प्रयत्न करणार. कारण तिथे तुम्ही दुर्बल होणार, शारीरिक आणि मानसिक दृष्टीनं दुर्बल होणार आणि तुमची संततीसुद्धा तशीच दुर्बल होणार. कारण तुम्ही सगळी शक्ती गमावून बसलेला आहात. तेव्हा आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य आश्रमाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे. मला माहिती आहे, मला जाणीव आहे की हे एवढं सोपं काम नाही आहे. पण जे वीर असतात, शूर असतात, तेच कठीण कामाचं आव्हान स्वीकारतात. साधारण माणसाचं हे काम नाही आहे. आणि आपल्याला शूरवीर व्हायचं आहे, आपल्याला हनुमंतासारखं व्हायचं आहे. बघा, हनुमंताचा आदर्श बघा. स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही हनुमंताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. कसे ते इंद्रजित होते, सगळ्या इंद्रियांना त्यांनी जिंकलेलं होतं, त्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यामध्ये होती. भगवान रामचंद्राचे भक्त होते, त्यांच्या आज्ञेचं पालन करणारे होते. तेव्हा हनुमंताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, समर्थ रामदासांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, नचिकेताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. हे सगळे महान आदर्श आपल्यासमोर आहे की ज्यांनी जीवनामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करून आपल्या जीवनाचं ध्येय साध्य करून घेतलं. हे एवढा हा विषय महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या विषयाकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो. त्याबद्दल आईवडील काही सांगत नाही, शिक्षक काही सांगत नाही, पालक काही सांगत नाही, कुणीच काही सांगत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या विषयाबद्दल काही माहितीच नसते आणि आपण कळत नकळत सगळी आपली एनर्जी वाया गमावतो. तेव्हा मित्रांनो, ब्रह्मचर्य हा जीवनाचा पाया आहे. हे जे आपल्या वयाचे 25 वर्ष आहे, त्या 25 वर्षामध्ये आपल्या वीर्याचं रक्षण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण आपल्या हाताने आपली शक्ती बाहेर फेकू नये. त्यामुळे बरेचदा मानसिक प्रॉब्लेम होतात. कितीतरी वेळा माझ्याकडे पालक येतात मुलांना घेऊन आणि सांगतात की याला काहीतरी सांगा, बघा हा किती अशक्त झाला आहे. एवढंच नाही तर बघा याचं मन कसं म्हणजे चंचल झालेलं आहे, एखाद्या पागलासारखा हा वागणूक करतो. कारण जर ब्रह्मचर्याचं जर चांगल्या प्रकारे पालन झालं नाही तर आपल्या मेंदूमध्ये जे न्यूरॉन असतात ते सगळे मरून जातात. तेव्हा आपल्या शरीराची सगळी शक्ती मेंदूमध्ये गेली तर आपला मेंदू तल्लख होतो. पण ती शक्ती जर आपण गमावून बसलो तर आपल्या मेंदूची क्षमता कमी होणार, आपली स्मरणशक्ती कमी होणार, आपली शारीरिक अवस्था खराब होणार, आपल्याला शारीरिक आणि मानसिक आजार होणार. असे कितीतरी आहे की जे पागल झालेले आहेत. तेव्हा खूप कठीण कार्य आहे, मला माहिती आहे, ज्याला आपण सेक्स कॉम्प्लेक्स म्हणतो. खूप कठीण कार्य झालेलं आहे. पण आज समाजामध्ये फ्री मिक्सिंग आहे आणि त्याशिवाय आपण राहू शकत नाही. पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही आहे. पूर्वी तर मुलामुलींना कधी आपण बघतच नव्हतो की एकत्र येऊन गप्पा मारणार किंवा मित्र करणार किंवा मैत्रीण करणार, असं कधी नव्हतंच. त्यावेळेस आईवडील खूप काळजी घ्यायचे. पण आता आजच्या वातावरणामध्ये त्या सगळ्या गोष्टी शक्य नाही. त्यामुळे सगळी जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचं पालन करायचं आहे. कुणीही तुम्हाला आता कंट्रोल करू शकणार नाही. कारण पूर्वी सेलफोन नव्हता, इंटरनेट नव्हतं, त्यामुळे सहज कंट्रोल करणं शक्य होतं. जेव्हा आता तुमच्या खिशामध्ये सेलफोन आहे आणि त्या सेलफोनवरती तुम्ही सगळं काही बघू शकता,
ती तुम्हाला कोणी निर्बंध लावू शकत नाही. कोण तुमच्यावर लक्ष ठेवणार? आईवडील थोडे बघणार तुम्ही काय करता आहात. तेव्हा आईवडील बघू शकत नाही, आपले शिक्षक बघू शकत नाही, कोणीही बघू शकत नाही. आमच्या वेळेस काय फक्त फोन होता आणि फोनला जर लॉक लावून ठेवला तर कोणाशी बोलताच येत नव्हतं. तेव्हा आजकाल सगळं वातावरण मुक्त झालेलं आहे, फ्री झालेलं आहे आणि त्यामध्ये पाश्चात्य संस्कृतीचा प्रचंड लोंढा आपल्या देशामध्ये आलेला वाहत आहे आणि आपल्या देशातले तरुणसुद्धा त्यामध्ये वाहवत जात आहे. आणि आपल्या देशाची जी परंपरा आहे, जी ब्रह्मचर्याची परंपरा आहे, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, ही जी परंपरा आहे ती परंपरा आता आपण विसरायला लागलेलो आहे आणि त्यामुळे काय सगळा देशच विनाशाला गेलेला आहे. समाजामध्ये सगळ्या देशाचा सत्यानाश झालेला आहे. तेव्हा एवढा महत्त्वाचा हा विषय आहे ब्रह्मचर्याचं जीवनामध्ये आचरण करणं आणि बाकी कशाही प्रलोभनाला बळी न पडणं, ह्या विषयावर विस्तारानं चर्चा करणं खूप आवश्यक आहे. जरी हा विषय खूप संवेदनशील असला, सेन्सिटिव्ह असला, व्हेरी डेलिकेट असला, तरी कोणाला तरी या विषयावर बोलावंच लागणार आहे. त्याशिवाय आपल्या तरुणांना मार्गदर्शन मिळणार कसं? म्हणून हा विषय आपण घेतलेला आहे. पुढे आपण जे काही 2-3 क्लास घेणार आहोत त्या क्लासेसमध्ये आपण या विषयावर विस्तारानं चर्चा करू की आपल्यासमोर काय काही समस्या येऊ शकतात ब्रह्मचर्याचं पालन करताना आणि त्या आपण कशा ओव्हरकम करू शकतो, त्यांचा आपण कसा सामना करू शकतो, हे आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत. आज आपण फक्त त्याचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. पण लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये पर्टिक्युलरली युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मचर्याचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. तुम्हाला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक दृष्टीनं जर सुदृढ व्हायचं असेल तर याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि अशक्य आहे असं नाही. तुम्ही बघता कितीतरी लोक पालन करत आहे. रामकृष्ण मठामध्ये किती संन्यासी आहे, ब्रह्मचर्य आहे, ते ब्रह्मचर्याचं पालन करतातच की. शारदा मठामध्ये किती माताजी आहेत, मुली आहेत, त्या पण ब्रह्मचर्याचे पालन करतातच की. म्हणजे असं नाही की अशक्य आहे आणि कुणालाच जमत नाही, असं नाही. आजही कितीतरी लोक ब्रह्मचर्याचं पालन करतात. तेव्हा असं समजू नका की हे शक्यच नाही आहे. कठीण आहे एवढं नक्की, मात्र एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे. पण तुम्ही तरुण आहात, जर तुम्ही आता करणार नाही तर मग केव्हा करणार आहात? तेव्हा या विषयावर विस्तारानं चर्चा आपण पुढल्या क्लासमध्ये करूया. आज आपण विषयाची सुरुवात केली, विषयामध्ये प्रवेश केला, पण विस्तारानं यावरती आपण चर्चा करू जेव्हा आपण पुढच्या क्लासमध्ये भेटणार आहोत. तेव्हा आपण या विषयावर विस्तारानं चर्चा करू. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.